आणि राजकारणाच्या क्षितिजावर तेजानं तळपणारा सूर्य आज मावळलेला आहे. आमदार अजितदादा आणि शरदचंद्रजी पवार साहेब जसे पवार साहेब पंतप्रधान झाले नाहीत, ती खंत मराठी माणसाच्या मनामध्ये कायम राहिली. तशीच खंत दादा मुख्यमंत्री झाले नाहीत, होऊ शकले नाहीत, ही खंत आपल्या आजीवन स्मरणामध्ये राहणार आहे. आमदार अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व आणि विचार हा सर्व समाजाला, सर्व घटकांना, सर्वांना सोबत घेऊन जाणारा विचार होता. त्या पक्षाचा जो विचार आहे, काँग्रेस पक्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्राचा विचार पुढे नेण्याचं काम पवार साहेब, नंतर अजितदादा आणि हा पक्ष सातत्यानं करतोय. पण आज सर्वांना न्याय देण्याचं काम करत असताना अजितदादांची अचानक झालेली एक्झिट ही सर्वांना चटका लावून जाणारी आहे. दादांकडे काम तुम्ही कुठलंही घेऊन जाणं काम झालं नाही असं कधी झालेलं नाही. मला अनेक आठवणी आठवण येत आहेत की दादांना मी अनेक वेळा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अनेक वेळा अनेक कामाच्या निमित्तानं त्रास दिलेला. दादा मला म्हणायचे, अरे तू कुठे झाला इकडे मुंबईला, तुला पुण्याला येता येत नाही का, आण काय आणलंय ते, असे ओरडायचे मला आणि सही करून द्यायचे. ते खाली अधिकारी कलेक्टर किंवा कोणी असतील तडातडा ते काम सगळं करून द्यायचे आणि मला काम झाल्याचा आनंद मिळायचा. छोटी घटना तुम्हाला सांगतो. या ठिकाणी प्रीतम शेट आहेत, आळे गावामध्ये उद्या आता होलम काठीचं आगमन होणार आहे. त्या ठिकाणी तारा तुटल्या आणि आमचे धोंगडे म्हणून एक वयस्करग्रस्त होते, त्या ठिकाणी त्यांना शॉक लागून ते एक्सपायर झाले. ते झाल्याच्या नंतर आम्ही दोघांनी हा विचार केला की या तारा सगळ्या ओलम काठीला अडचण करतायत, याला आपल्याला निधी आणला, तारा क्वारंटाईन केल्या, वेगळ्या केल्या, तर गावच्या बाजारपेठेपासून वेशीपर्यंत आपल्याला त्या ओलम काठीचा जो काही ती काठी आपण मिरवणूक काढतो ती चांगली करता येईल. पत्र लिहिलं, अतुल बेनके साहेबांचं पत्र घेतलं, मुंबई गाठली, मंत्रालयात गेलो आणि दादाला सांगितलं, दादा ही काम माझ्या आळे गावामध्ये जेजुरीच्या मानाच्या काठीची यात्रेचं काम आहे, गावातलं काम आहे, पहिली ग्रामपंचायत आहे जिथं अंडरग्राऊंड केबलिंगचं काम करायचं आहे. दादा म्हणले तू काय 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 घेऊन येतो आणि पैसे घेऊन जातो. दादा म्हणलं करा, एवढं काम माझ्या गावासाठी करा. दादाने एका मिनिटात इन्व्हेस्टमेंट दिली आणि 45 लाख रुपयाचं काम त्या ठिकाणी दादाने मंजूर केलं आणि उद्या होलम काठीला आम्हाला त्याचं उद्घाटन करायचं होतं. तारा क्वारंटाईन झाल्यात, आज काठी विना अडथळ्याची आपली मारुतीच्या मंदिराच्या शिखराला लागणार आहे. अनेक प्रसंग आहेत. दादाच्या नावाने मी पॉलिटेक्निक सुरू केलं होतं. दादाला भेटायला गेलो, दादा म्हणले तू हे उद्योग करतोय, तुला जमल का सगळं, पैसे बिशे आहेत का तुझ्याकडं, फार करार आणि फार करारी आवाज दादाचा. दादा म्हटलं मी करतो प्रयत्न, मला करा मदत. वळसे पाटील साहेबांना फोन करून सांगितलं त्याला मदत करा, चांगला पोरगा आहे, करेल काहीतरी प्रयत्न, सामान्य कुटुंबातून आलाय. दादाने जी जी मदत करायची ती गावासाठी, भागासाठी, परिसरासाठी या ठिकाणी केली. नेतृत्व उभं करण्याचं काम केलं. अनेक नेतृत्व दादाने उभं केली, अनेकांना संधी दिली. तालुक्यामध्ये, उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये, या जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये दादांना अनेकांना शक्ती देण्याचं काम केलं. विकास कामामध्ये असेल, पिंपळगाव जोगा असेल, चिरीवाडी पाचगरचं काम असेल, रस्ते असतील, बंधाऱ्यांची कामं असतील, धरणाचं कॅनलचे बाकीची कामं असतील, दादाने फार मोठं काम या निमित्तानं केलं. आणि आता काल परवा मी दादांना बारामतीत भेटायला गेलो 8 दिवसापूर्वी. दादांकडे माझा कार्य अहवाल ठेवला. दादा म्हणलं मला तिकीट द्या. दादाने माझ्याकडे असं वर करून बघितलं, आता तिकीट मागायला आला का म्हणले, तू काय केलं मला बघू दे. माझं सगळं पुस्तक, कार्य अहवाल वाचला आणि दादांनी सांगितलं मी खासदार कोल्हे साहेबांशी बोलतो, अतुलशी बोलतो, पंढरंग पवारांशी बोलतो आणि तू पुण्याला ये. दादांनी खूप वेळ आम्हाला त्या ठिकाणी दिला आणि आज हा जाणता नेता, आज हा तुमच्या आमच्या काळजात असलेला नेता आज काळाच्या पडद्यावर अचानकपणानं गेलेला आहे. दादाच्या माध्यमातून ग्रामपंचायत मध्ये आम्ही 20 ते 25 कोटी रुपयांचा निधी आणला, काम केलं. दादाने आम्हाला यायचं, आम्ही भांडायचा आणि निधी द्यायचा. याचं कारण असं होतं की ते म्हणायचे तुम्ही स्वतः करता काही मागत नाही, तुम्ही लोकांसाठी मागता. मी देतो म्हणजे काही उपकार करत नाही, मी माझं काम करतोय, तुम्हाला निधी कमी पडून देणार नाही, तुम्ही काम करा. दादाचा हा बेधडक स्वभाव, अत्यंत वक्तशीर, वेळ पाळणारा दादा आज अचानक आवेळी का गेला, का आम्हाला असं पोरगं करून दादा या ठिकाणी गेले. दादाच्या जाण्याने जी पक्षामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकूण जी पोकळ निर्माण झालेली आहे ती कधी भरून येणारी नाही. अतुलजी बेनके साहेबांना मी धाय मोकलं मागाशी रडताना बघितलं आणि काळीच पिळवटून गेलं की काय नातं असू शकतं. आज बारामती, पुणे जिल्हा
लोक ढवळासं रडतायत. त्या बारामतीमध्ये मगाशी टीव्हीवर पाहिलं तर लोक दहा मुकले रडतायत. दादा गेलेचा जो काही त्यांना दुःख आहे ते लोक शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. आणि म्हणून आपल्या सर्वांना जो आधार वाटायचा, पुणे जिल्ह्याचं नेतृत्व दादा करत होते. आज पुणे जिल्ह्याला कोण वारली उरलाय? आज या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी आणण्याचा करता असेल, नेतृत्व करण्याचा करता असेल, कोणता धडकेबाज नेता आता उरलाय? हा प्रश्न लोकांचा मत आहे. पक्षीय राजकारण होईल, सत्ता येतील जातील, पण सामान्यांना आपला वाटणारा माणूस तयार होणं ही सोपी गोष्ट नाही. आदरणीय पवार साहेबांच्या पठडीत तयार झाले दादा. आज सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, आपल्याला जिल्ह्याचे पालकमंत्री, अर्थमंत्री, या ठिकाणी आपले दादांकडे क्रीडा मंत्री, ते दादांकडे आहे. अनेक खात्यांच्या माध्यमातून दादांनी कारभार या राज्यामध्ये केला. आणि या ठिकाणी मी मोठ्या प्रमाणात बघतो या महिला भगिनी या ठिकाणी ज्या मुली आमच्या पोलीस प्रशिक्षण घेत आहेत. अनेक चांगले निर्णय त्यांच्याकडे दादांनी केले. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याला कुठलाही असा माणूस नाही की दादांना जो प्रेम करत नाही. आणि म्हणून दादांच्या अकली जाण्यामुळे आपल्याला सगळ्यांना जे दुःख झालेलं आहे ते दुःख शब्दामध्ये व्यक्त करणं अशक्य आहे. पण आपल्या आळे आणि आळेफाटा परिसर आणि पिंपळवंडी जिल्हा परिषद गट, आपले तमाम नागरिक या साऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे जे काही मित्रमंडळी बोलू शकले नाहीत, अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी आहेत. पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण दादांना प्रेम केलेली माणसं आहोत. त्या ठिकाणी प्रथमजी काळे, अजनाना असतील, आमचे बाजूशेड असतील, मंगेजी असतील आणि सगळे सहकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या साऱ्यांच्या वतीनं मी आदरणीय आमदार अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि हे दयाघना परमेश्वर आमच्या दादाला आपल्या चरणाजवळ लीन करून घे. दादाच्या पवित्र आत्म्याला चिरशांती दे. आणि या महाराष्ट्राचं भरून न येणारं नुकसान जे झालेलं आहे, देवाला या निमित्ताने साकडं आहे की या पवार परिवाराला, सुप्रियाताईंची पोस्ट पाहिली मागाशी, त्यांनी एका शब्दात सांगितलं, उद्ध्वस्त. म्हणजे आज पवार कुटुंबाच्या ज्या काही वेदना आहेत, ज्या काही भावना आहेत, ती शब्दाच्या पलीकडे आहेत. आदरणीय साहेब या ठिकाणी दादा गेल्यामुळे किती व्यथित झाले असतील, कुटुंब किती हवालदिल झाला असेल. सुनेत्रा वहिनी ज्या खासदार म्हणून काम करतात, दिल्लीमध्ये होत्या, आज पार्थ आणि जय इथून तरुण दादांची मुलं राजकारणामध्ये येऊ पाहतायत. त्यांचं दुःख किती अतीव असेल. या दुःखाच्या सागरामध्ये कोसळले पवार परिवार, एकूण बारामती असेल, एकूण पुणे जिल्हा असेल, एकूण महाराष्ट्र असेल, एकूण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे या ठिकाणी आपण त्याचं दुःख शब्दामध्ये मांडू शकत नाही. दादांना सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. आपण सारेजण पासायदान या ठिकाणी घेणार आहोत. दादांना श्रद्धांजली पर पासून आपण पाहिजे, आपण पायदराने काढा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.